Dear student, today's subject is science. We are going to see the exercise of the chapter number 13, chemical change and chemical bond. First, complete the statement by filling the gaps using the appropriate terms from the terms given in the bracket. A. An arrow is drawn in between the reactant and product while writing the equation for the chemical reaction. Rusting of the iron is a slow chemical change. The spoiling of a food is a chemical change while is recognized from the generation of a certain smell due to it. जेव्हा अन्न खराब होत असतं तेव्हा त्यामध्ये केमिकल चेंजेस होत असतात आणि त्यातनं काय होतं, एक बॅड स्मेल त्या अन्नातनं यायला लागते त्या केमिकल चेंजेसमुळे. मग ते आपण ओळखू लागतो की बाबा हे अन्न काय आलंय, खराब झालंय. A colorless solution of a calcium hydroxide in a test tube turned milky on blowing in it through a blow tube for some times. कॅल्शियम हायड्रॉक्साईड याला काय आहे, कलर नसतो. हे सॉल्युशन कसं आहे, कलरलेस आहे. पण ते जेव्हा आपण ब्लो ट्यूबमध्ये टाकतो आणि त्याला ब्लो करतो तेव्हा त्याचा कलर काय होतो, मिल्की होतो, दुधासारखा होतो. कारण त्याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम आहे. The white particles of the baking soda disappear when put in a lemon juice. This means that it is a chemical change. जेव्हा आपण लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा टाकतो तेव्हा त्याचे जे पार्टिकल्स असतात व्हाईट ते काय होतात, डिसअपियर होतात. ते कशामुळे होतात, तर त्यांच्या केमिकल चेंजेसमुळे होतात. ऑक्सिजन इज अ रिॲक्टंट इन रिस्पायरेशन. रिस्पायरेशनमध्ये ऑक्सिजन हे काय आहे, रिॲक्टंट आहे. सोडियम क्लोराइड इज अ आयनिक कंपाउंड while हायड्रोजन क्लोराइड इज अ कोवॅलेंट कंपाउंड. मग इलेक्ट्रॉन ड्रॉपलेट इज कंप्लीट इन ईच हायड्रोजन इन अ हायड्रोजन मॉलिक्यूल. क्लोरीन molecule is formed by a sharing of electron between the two chlorine atoms. म्हणजे क्लोरीन 2 म्हणजे काय, तर ते शेअर करतात काय, तर इलेक्ट्रॉन्स बिटवीन 2 क्लोरीन ऑटम्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स, 2 ऑटममधले इलेक्ट्रॉन्स ते काय करतात, शेअर करतात आणि क्लोरीन 2 बनतो. एक्सप्लेन बाय रायटिंग अ वर्ड इक्वेशन. Respiration is a chemical change. Respiration is a biological process. In this process, air is inhaled. Oxygen present in this inhaled air react with the glucose present in the cells of the body, forming carbon dioxide and water. During respiration, there is a change in their chemical composition. Hence, respiration is a chemical reaction. रिस्पायरेशन हे केमिकल रिॲक्शन, केमिकल चेंजेस करतं का, तर हा करतं. जेव्हा आपण रिस्पायरेशन करतो, श्वासोच्छ्वास करतो त्यावेळी काय होतं, आपण ऑक्सिजन इनहेल करतो, घेतो आणि काय करतो, त्यातनं बाहेर काय पडतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. पण ते काय, त्याच्या अगोदर काय होतं, तर हा जो ऑक्सिजन आहे तो आपल्या सेल्समध्ये असलेल्या ग्लुकोजशी काय होतो, रिॲक्ट होतो आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया होत असल्यामुळे रिस्पायरेशन हे काय आहे, केमिकल रिॲक्शन आहे. हार्ड वॉटर गेट्स सॉफ्टन ऑन मिक्सिंग विथ अ सॉल्युशन ऑफ अ वॉशिंग सोडा. हार्ड वॉटर डज नॉट फॉर्म अ लॅदर विथ the soap because of hard water contain the chloride and sulfate salt of calcium and magnesium is dissolved state. To soften the hard water, a solution of a washing soda is added to it. This results in a chemical reaction to form a precipitate of insoluble carbonate salt of calcium and magnesium. As the dissolved salt of the calcium and the magnesium go out in the form of तर जड पाणी जे असतं तर त्याला त्याच्यामध्ये साबण टाकला तर त्याला फेस येत नाही, कारण ते जड पाणी आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, क्लोराईड आहे, सल्फेट सॉल्ट आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. मग ह्या सगळ्याला सॉफ्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये काय टाकतात, तर वॉशिंग सोडा म्हणजे कॉस्टिक सोडा. आणि हा जो सोडा टाकतात त्यामुळे केमिकल रिॲक्शन होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं, इनसॉल्युबल कार्बोनेट सॉल्ट
कॅल्शियम, मॅग्नेशियम हे फॉर्म करतात. ॲज अ डिझॉल्व सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम गो आउट इन द फॉर्म ऑफ प्रिसिपिएटेड of the carbonate salt, the water is softened. For example, Ca2 plus Aq aqua plus Na2CO3 CaCO3 in bracket S plus 2Na plus aqua Ca2 plus aqua plus Na2CO3 CaCO3 in bracket S plus 2Na plus aqua. म्हणजेच काय झालं, तर जे कॅल्शियम आहे त्याचं काय आलं, पाण्याशी काय आलं, प्लस झालं. म्हणजे कॅल्शियम आणि पाणी एकत्र आलं. आणि वरतून काय झालं, सोडियम क्लोराईड प्लस होतो CaCO3 2Na ॲक्वा Ca2 प्लस ॲक्वा हे जे प्लस होत जातात Na2CO3 हे सगळं प्लस होतात आणि त्यातनं काय मिळतं आपल्याला, CaCO3S प्लस 2Na प्लस ॲक्वा. म्हणजे पाणी, क्षार म्हणजे मिठाच्या स्वरूपात आणि कार्बोनेट सॉल्ट अँड वॉटर हे. आणि ते काय होतं, सॉफ्टन होतं. म्हणजे काय होतं, हार्ड वॉटर असतं ते ह्या सगळ्या चेंजेस होत जातात आणि ते पाणी जे आहे ते सॉफ्ट होतं. म्हणजे जे जड पाणी असतं ते सॉफ्ट होतं. Limestone powder disappear on the adding the to dilute hydrochloric acid. मग चुनखडीची जी पावडर असते ती जर डिल्यूट म्हणजे विरल हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये टाकल्यानंतर ती काय होते, डिसअपियर होते, नाहीशी होते. इन द रिएक्शन ऑफ dilute HCl and limestone powder CaCO3 calcium chloride is formed as a salt along with the water and carbon dioxide liberate slowly. Equation कसं बनतं, 2HCl plus CaCO3 CaCl2 CO2 आणि H2O असे कॉम्बिनेशन बनतं. इन दिस रिएक्शन वी ॲड हायड्रोजन आयन प्लस which will react with the carbonate ion to form a hydrogen carbonate HCO3 minus ion which are soluble in water and the limestone will dissolve. रिएक्शन कसं होत जातं, तर हायड्रोजन आयन प्लस होतो, मग ते काय होतं, रिॲक्ट होतो काय कार्बोनेट आयनशी आणि काय निर्माण होतं, हायड्रोजन कार्बोनेट निर्माण होतं. आणि जेव्हा हायड्रोजन कार्बोनेट निर्माण होतं तेव्हा ते काय असतं, पाण्यामध्ये विरघळणारं असतं. मग त्याबरोबर त्याचं लाईमस्टोन जो आहे तो पण डिझॉल्व होऊन जातो. बबल्स आर सीन अँड ॲडिंग लेमन ज्यूस टू बेकिंग सोडा. On adding lemon juice, citric acid in a baking soda, sodium bicarbonate, we add acid in the base, then neutralization reaction is taking place, resulting in the formation of a salt, water and carbon dioxide gas is formed. This CO2 is released in the form of bubble. Bubbles काय येतात, जेव्हा बेकिंग सोड्यामध्ये लेमन ज्यूस ॲड करतो तर लेमन ज्यूसमध्ये असतो सायट्रिक ॲसिड आणि बेकिंग सोडा आहे सोडियम बायकार्बोनेट. मग जेव्हा त्याचं आपण ॲसिड ॲड करतो त्यावेळी काय होतं, न्यूट्रलायझेशनचं रिॲक्शन होतं, उदासीन प्रक्रिया होते आणि काय होतं, तर सॉल्ट आणि पाणी निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. आणि हा जो कार्बन डायऑक्साईड त्याच्यामधून रिलीज होत असतो तो रिलीज होताना त्याच्यामधनं बबल्स येत असतात. जेव्हा पाण्यामधून एखादा वायू रिलीज होत असतो त्यावेळी काय होतात, त्याच्यातनं बबल्स येतात. Match the pairs. Answers: photosynthesis, chemical change, water, covalent bond, sodium chloride, ionic bond, dissolution of salt in water, physical change, carbon reactant in combustion process, fluorine tendency to form anion, magnesium tendency to lose electron. Show with the help of diagram of electron configuration how the following compounds are formed from the constituents atom. A. Sodium chloride. Step 1. Write the symbol of the radicals NaCl.
Step 2, write the valency below the respective radical. NaCl11. Step 3, cross multiply symbol of radical with their respective valency. Step 4, write down the chemical formula of the compound. मग अशा प्रकारे सोडियम क्लोराईड आहे, याने एक ऑटम आहे. क्लोरीनचा काय इकडे येऊन दुसरा ऑटम आहे. त्याने प्लस होतो सोडियम क्लोराईड NaCl, Na प्लस Cl. तो आपण अशा प्रकारे त्याचा केमिकल फॉर्म्युला बनवू शकतो. बी पोटॅशियम फ्लोराईड. स्टेप 1, राईट द symbol of the radical Kf. Step 2, write the valency below the respective radicals Kf11. Step 3, cross multiply symbol of the radical with their respective valency. Step 4, write down the chemical formula of the compound. मग ह्यात आहे केचा एक, एफ आहे, के आणि एफ. के जाता आलेला आहे, के आणि एफ मध्ये कंपाऊंड पोटॅशियम फ्लोराईड कन्सिस्ट ऑफ पोटॅशियम के प्लस आयन अँड फ्लोराईड एफ मायनस आयन. मग अशा प्रकारे ह्यांचा फॉर्म्युला काय होतो, कंप्लीट होतो. सी वॉटर. स्टेप 1, राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल. स्टेप 2, राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल HO and 1 2. Step 3, cross multiply symbol of the radical with their respective valency. Step 4, write down the chemical formula of the compound. H2O म्हणजे काय, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजन 1 अशा प्रकारे त्याचं रिएक्शन होऊन H2O बनतं. म्हणजे हायड्रोजन 1 असतो, तो मग क्रॉस मल्टिप्लाय झाल्यानंतर 2 होतो. ओचा 2 इकडे H कडे आला, हा O आहे, त्याच्यामध्ये H चे 2 अणू गेले आणि H किती झाले, H2 त्याला कंबाईन झाले आणि O सिंगल. मग अशा प्रकारे हे क्रॉस मल्टिप्लाय झाल्यानंतर H चे 2 H2 आणि O अशा प्रकारे पाणी तयार होतं. डी हायड्रोजन क्लोराईड. स्टेप 1, राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल HCl. Step 2, write the valency below the respective radical HCl 1 1. Step 3, cross multiply symbol of radical with their respective valency. आणि स्टेप 4, write down the chemical formula of the compound. अशा प्रकारे त्याची प्रक्रिया चालते. केमिकल फॉर्म्युला कसा होतो, H1 अनपेअर इलेक्ट्रॉन आहे इथे हायड्रोजन आणि क्लोराईड. मग H आणि क्लोराईड एकत्र होतं, ओव्हरलॅप ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट अँड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स. मग इलेक्ट्रॉन पेअर्स जे आहेत ते शेअरिंग करतो हे जे क्लोरीनचे, आणि अशा प्रकारे HCl तयार होतो. क्लासिफाय द फॉलोइंग चेंजेस इनटू अ फिजिकल अँड केमिकल चेंज. Ripening of mango, melting of ice, boiling of water, dissolution of salt in water, ripening of banana, fragrance of ripening fruits, darkening of a cut potato, bursting of an inflated balloon, sound of bursting firecrackers, foul smell from a portion of a spoiled food. मग त्याची आन्सर आहे काय आहे, आपल्याला क्लासिफाय करायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये फिजिकल चेंजेस आहे की केमिकल चेंजेस आहे त्याच्यामध्ये आपण क्लासिफाय करूया. आन्सर फिजिकल चेंजेसमध्ये आहेत मेल्टिंग ऑफ आईस, बॉइलिंग ऑफ वॉटर, डिझोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर. काय तर त्याचे फिजिकल चेंजेस होतात. जेव्हा आईस असतो तेव्हा तो क्यूब स्वरूपात असतो, पण जेव्हा मेल्ट होतो तेव्हा वॉटर स्वरूपात जातो. मग बॉइलिंग ऑफ वॉटर जेव्हा होत असतं तेव्हा काय होत असतं, वॉटर लिक्विड स्वरूपात असतं आणि ते पाणी कशामध्ये जात असतं, गॅस स्वरूपामध्ये वाफेमध्ये जात असतं. डिझोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर काय असतं, सॉल्ट हे पार्टिकल्स असतात छोटे छोटे जे वॉटरमध्ये डिझॉल्व होतात. केमिकल चेंजेस, रायपन ऑफ मँगो, रायपन ऑफ बनाना, फ्रेग्रन्स ऑफ रायपन फ्रूट्स, डार्कनिंग ऑफ कट पोटॅटो, bursting of an inflated balloon, sound of bursting firecracker, falls from a spoiled food. या गोष्टी कशामध्ये येतात, केमिकल चेंजेसमुळे होतात, कारण ह्यावर केमिकल चेंजेस होत असतात. त्यामुळे स्मेल येणं, बॅड स्मेल येणं किंवा बस्ट होणं किंवा राईप होणं, ह्या सगळ्या प्रक्रिया होत असतात, त्या केमिकल चेंजेसमुळे होतात. इन द ब्लँक्स, respiration is the continuous
cyclically occurring biological process. The reaction between the citric acid and sodium bicarbonate is a neutralization reaction. Combustion of fuel is a fast and irreversible chemical change. Electron configuration of sodium is 281. कारण सोडियम काय असतो 11 असतो. मग 11 असल्यामुळे त्याचा काय जेव्हा कॉन्फिगरेशन करतात तेव्हा 281 वर जातो. त्याचा शेलमध्ये तो 11 असतो. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ अ क्लोरीन इज 287. मग तो शेलमध्ये किती असतो 17 असतो. त्यामुळे त्याचं जेव्हा कॉन्फिगरेशन होतो तेव्हा काय होतो 287 असा होतो. A chemical bond formed by a sharing of a valence electron of two atoms with each other is called covalent bond. Hard water contains the chloride and the sulfate or salt of a calcium and magnesium is dissolved state. Electron configuration of fluorine is 2 and 7. Green plants perform photosynthesis in sunlight. सिंथेसिस म्हणजे काय त्यांची अन्न बनवण्याची प्रक्रिया असते झाडांची किंवा प्लांट्सची ती सूर्यप्रकाशाच्या मदतीने होते. मेल्टिंग ऑफ आइस इज अ फिजिकल चेंज. द क्लोराइड आयन हॅज अ निगेटिव्ह चार्ज. अ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय डॅश जॉइनिंग देअर सिम्बॉल. मॅग्नेशियम इज ॲन इलेक्ट्रॉन डोनर. Rusting of iron is an example of chemical change.